रामभक्तावर हल्ला केल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने अक्कलकोट येथे बंदची हाक पुकारण्यात आली। श्रीराम प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्रीरामांच्या प्रतिमेची विटंबना केली, त्यावर थुंकले म्हणून जाब विचारला असता सोमशंकर किवडे या युवकावर हल्ला केला, परंतु हिंदूंनी सहिष्णुता ठेवून प्रकरण मिटवले। परत सोमशेखर किवडे या युवकावर काल संध्याकाळी प्राणघातक हल्ला केला। त्याला दुकानातून एकट्याला बोलावून घेऊन बाजूच्या गल्लीत जाऊन 15 जणांनी कोयता व कुऱ्हाडीने हल्ला केला। तो कसाबसा जीव वाचवून तिथून निघून आला। दरवेळेस हे लोक हिंदूंवर अत्याचार करत आहेत, यासाठी हिंदूंवर जिहादी लोकांकडून होणाऱ्या अत्याचार व प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार 1 फेब्रुवारी 2024ला अक्कलकोट संपूर्णपणे बंद पुकारत आहोत। 24 तारखेला भांडण झालं, त्या दिवशी सुद्धा वसुलेलं गेला होतं, त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं। ते इथं दवाखान्याला ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं। नंतर ते जाऊ दे म्हणलं, केस करा म्हणलं सगळेजण, म्हणून आम्हाला नको आहे, आम्ही धंद्याचा माणूस आहे, 1 रुपये 2 रुपयावर पोट भागवणार माणूस आहे, नको म्हणलं। तरीसुद्धा ते निघा बसलं। 2-4 दिवस गेलं। आज परत त्याला असं बाहेर जाताना, तुला पैसे आणायला जाताना तुला हे पैसे, तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे। माझं मुलाला काय तर झालं तर आम्ही काय करायचं? आमचं वाली कोण नाही का? आम्ही काय सांगायचं? म्हणजे जाणून बुजून मी कशात नसताना आम्हाला घेऊन मारलं आहे, म्हणजे एकट्याला बघून। असं हे पद्धत आहे का? म्हणजे कोणतरी करते, ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का? म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का? म्हणजे वाली कोण आहे का नाही? म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं, आम्हाला नको आहे बाबा, आम्ही कशात नाही, आम्हाला संबंध नाही म्हणलं। तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप बसून आम्हाला बोलून दुकानात मारतात, हे पद्धत आहे का? हां, मी विश्वासवर यांनी आता बोलवलेलं आपलं इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे, ते मारलं आहे, पण कान फाटलं आहे, सगळं 3 इंच खोल लागलं आहे म्हणा, ते सोलापूरला पाठवलं आहे, तर होत नाही म्हणा। आम्ही तेव्हा माहिती झालं हे सगळं झाल्यावर, आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही, ते सगळ्यावर योग्य कारवाई करा, आम्हाला असं त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये। आम्ही धंदे करणार, आम्ही काय त्यांचं नाव काढत नाही, पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर तास देऊ नये। त्याला घेऊन 7-8 जाऊन बाटल्या मारून त्याचा जीव मारायचा प्रयत्न केला। आमचं एकुलतं एक मुलं आहे, काय तर झालं तर आम्ही काय करायचं? आमचं पोट पाण्याचा प्रश्न कसा होईल आहे? एवढं दहशतवाद करायचं म्हणजे, बोलून मारायचं म्हणजे गप बसलं तरी मी मारतात, म्हणजे एवढं हे निष्काळजीपणा। म्हणजे कोण वाली नाही त्याला नेऊन मारायचं कुत्र्यासारखं। ते काय, त्यांना अटक करून योग्य त्यांना शिक्षा द्या, त्याने आमचं नाव काढून, आम्ही त्यांचं नाव काढत नाही। ते वरवे गोळा करतो आणि ते काय झालं बघायला गेलं होतं, तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं, त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करायला गेलं, तू जर आता जर आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून। परत आज काही संबंध नसताना, प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानातनं काय काम आहे, ऑर्डर आहे दुधाची म्हणून घेऊन गेलं। घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये 15 लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे। त्याच्यावर त्यांनी कोयता, कुऱ्हाड आणि काट्याला त्याने असं खलास केला करण्यासाठी संपूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता, पण आज त्याचा जीव वाचला आहे। यासाठी सकल हिंदू समाजाकडून 1 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे। सर्व हिंदूंना मी आवाहन करतो, या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं व बंद यशस्वी करावा, जेणेकरून आपली ताकद त्यांना कळली पाहिजे। जय श्रीराम। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।